सातपुडा पर्वत रांगांमधल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी संस्थांची राजवाडी काठी होळी सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू। या होळीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य या होळी खास करतात। यातील एक म्हणजे या होळीचा मानाचा बांबू। होळीचा हा मानाचा बांबू खास व्रत धरून गुजरात राज्यातून 300 किलोमीटरची पायपीट करून आणला जातो। पाहूया यावरचा हा खास रिपोर्ट। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलबुवा तालुक्यातील आदिवासी संस्थांची राजवाडी होळी म्हणजे आदिवासी बांधवांसाठी सर्वोच्च स्थान। आदिवासी संस्कृतीमध्ये होळीला असलेले अनन्यसाधारण महत्त्व आणि या होळीसाठी आदिवासी बांधव खास व्रत धारण करून आदिवासी होळी नृत्यावर थिरकतात। यात बावा, बुघ्या, मोरख्या, ढानकोर अशी विविध रूपे आदिवासी बांधव धारण करतात आणि आदिवासी होळीचा अनोख्या रंगात दंग होतात। याच काठीच्या आदिवासी होळी ही आपल्या सांस्थानिक होळीबरोबर वैशिष्ट्यपूर्ण बाबीसाठी प्रचलित आहे। त्यातली म्हणजे होळीसाठीचा बांबू। होळीचा हा मानाचा बांबू खास गुजरात राज्यातल्या जंगलातून आणला जातो। तब्बल 300 किलोमीटरची 4 दिवसांची पायपीट करून हा होळीचा दांडा घेऊन मानकरी हे होळीच्या रात्री काठी संस्थानात दाखल होतात। 21 तारखेला निघालो गावाहून काठीहून। आम्ही गुजरातला गेलो। गुजरातला केसरीकडून आमच्या होळीचा बांबू शोधून पूजा केली। नंतर मग कालला घेऊन निघालेलो आहे आम्ही। मिनिमम पायी आम्ही एक साईडचे आमच्या 150 किलोमीटर आहे, म्हणून दोघा साईडचे मिळून आम्हाला 300 किलोमीटर पडतोय। ते आम्ही 4 दिवस असं पायी चालत मग आम्ही काठीपर्यंत जातोय। हा आमच्या हा मानाचा बांबू आहे, होळी माताचे आहे। तर सगळं आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला मुक्काम असतं तिथे मुक्काम करतात। रस्त्यामध्ये जे लोक पूजा करतात, पूजा करत आम्ही मग आता संध्याकाळी रात्री 11-12 पर्यंत आम्ही काठीला पोहोचू। हाच आगळा वेगळा तब्बल 80 फुटांचा बांबू घेऊन आज मानकरी रात्री काठीमध्ये दाखल होतील आणि मग रात्री 1 नंतर हा बांबू होळीच्या ठिकाणी उभारून पहाटे हीच मानाची काठीची होळी प्रज्वलित होईल। मग याच बांबूच्या पडण्याच्या दिशेवरून आदिवासी समाजातील शुभ अशुभ संकेताचे पुढे धागेदोरे मिळतील। त्यामुळेच काठी संस्थांचा हा बांबू दिसतो तसा सोपा नसून त्याच्या कथा आणि आख्यायिका त्याला आणखीन महत्त्व देताना दिसून येतात। काय किती लोक असतात आणि पायात चप्पल वगैरे घालतात का, कसं असतं? असं तर पायात चप्पल तर नाही घालतात। आम्ही 11 लोक आहे आणि आम्ही खांद्यावरच घेऊन येतो हिला। चप्पल तर आम्ही घालत नाही, पण तर ऊन वगैरे आहे म्हणून थोडं सेफ्टीसाठी आम्ही तसं करतो आणि चप्पल तर घालत नाहीये। काय धारणा आहे या बांबूची, काय महत्वाचं असतं? महत्वाचे आम्ही त्याला होळी माता म्हणून मानतोय आणि एक आम्हाला सुखरूप ठेवते म्हणून आम्ही त्याची इतकी पूजा करतोय आणि लोक भेटायला येतात फार, कारण की आम्हाला एक कुलदेवता सारखी एक आहे म्हणून आम्ही त्याचे इतकं मान ठेवतोय। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा, नंदुरबार।